नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचे नाव आहे गुरुमित्र. गुरुमित्र या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जो विषय बघणार आहोत किंवा जो एखादा टॉपिक आपण सांगतो त्याला तो पाहणार आहोत, तो आहे CTET 2025. याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याची पात्रता काय असते, परीक्षा पद्धत कशी असते, अभ्यासक्रम आणि तयारीच्या काही टिप्स ह्यात तुम्हाला आपल्या फक्त यूट्यूब चॅनलवरती भेटतील. चला तर मग जाणून घेऊया नेमकी CTET म्हणजे काय. तर CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. ही जी परीक्षा आहे ही CBSE द्वारे घेण्यात येते. केंद्रशासित शाळांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा, KVS, NVS, आर्मी स्कूल इत्यादीसाठी ही परीक्षा आवश्यक असते. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा टेट एक्झाम देण्यासाठी आपल्याला CTET किंवा TET हे 2 एक्झाम पास असणं आवश्यक असतं. CTETचे 2 पेपर असतात मित्रांनो. ते 2 पेपर नेमके कोणते? तर पेपर 1 हा इयत्ता 1ली ते 5वी म्हणजेच प्राथमिक शिक्षक या पदासाठी ग्राह्य धरला जातो. आणि पेपर 2 हा इयत्ता 6वी ते 8वी म्हणजेच उच्च प्राथमिक स्तरासाठी पकडलेला हा पेपर आहे. तर आपण पुढे याची अजून सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या पेपरसाठी पात्रता काय असते? तर पात्रता ही मित्रांनो 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह व DLED व BLED आवश्यक किंवा प्रवेश असल्यास ॲपियर म्हणून आपल्याला संधी देण्यात येते. आरक्षित प्रवर्गांसाठी सूट लागू असते मित्र. DLED हे पेपर 1साठी व BLED हे पेपर 2साठी आवश्यक असतं. परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन CBT परीक्षा म्हणजे CBT म्हणजेच काय तर कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असते किंवा ऑफलाईन देखील हा पेपर घेतला जातो. आता आपण मागं झालेल्या 2-3 CTET एक्झाममध्ये असं पाहून घेतलं आहे की आता हा पेपर हा ऑफलाईन पद्धतीनेच जास्त घेतला जातो आहे. यासाठी आपल्याला वेळ हा 2.5 तास असतो. निगेटिव्ह मार्किंग नसतं मित्रमैत्रिणींनो. या पॉईंटवरती खूप मुलामुलींची भीती असते की निगेटिव्ह मार्किंग असल्यास कसं, तर यासाठी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसतं. या पेपरमध्ये आपल्याला 150 प्रश्न असतात व 150 गुण असतात आणि आपल्याला वेळ जो आहे तो 2.5 तास आपल्याला दिलेला आहे. तर आपण पुढे पेपर 1 याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. यामध्ये नेमका अभ्यासक्रम आपल्याला काय करायचं आहे, कोणकोणते विषय अभ्यासायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात. बालविकास व शिक्षणशास्त्र. भाषा 1 आपण मराठी निवडतो, आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत म्हणून. भाषा 2 ही आपल्याला हिंदी येत असते. त्यानंतर 4था विषय आहे तो गणित आहे आणि 5वा विषय हा पर्यावरण अभ्यास. यामध्ये तुम्हाला माझ्याकडून टिप्स द्यायची तर असं थोडक्यात सांगता येईल की बालविकास हा विषय सखोल अभ्यास करा. भाषा 1 मराठी, भाषा 2 हिंदी, गणित, पर्यावरण हे सगळेच विषय महत्त्वाचे असतात, परंतु CDP बालविकास व शिक्षणशास्त्र हा विषय थोडा जास्त अभ्यास करा. पेपर 2 बालविकास व शिक्षणशास्त्र, भाषा 1 मराठी, भाषा 2 हिंदी किंवा इंग्रजी व गणित व विज्ञान. नंतर BEDवाल्यांचं कसं असतं मित्रांनो, त्यांच्यासाठी एखादा विषय स्पेशलिस्ट असतो. गणित असो किंवा विज्ञान, समाजशास्त्र, त्यांचा जो विषय स्पेशलिस्ट असतो तो विषय येत असतो. आपण पेपर 2 विषयी जास्त काही माहिती घेणार नाही, कारण आपण DLEDवाले आहोत आणि आपण DLEDबद्दलच जास्त माहिती घेऊयात. आता सर्वांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न असा की पुढील CTET कधी होईल. तर त्याच्या काही अनुमानित तारखा ज्या आहेत ते मी तुमच्यासमोर ठेवत आहे. याच्या अनुषंगाने आपण आपली तयारी सुरू करू शकता. CTET 2025चं नोटिफिकेशन जे आहे ती जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्याची परीक्षा ही सप्टेंबर 2025मध्ये होऊ शकते आणि त्याची वेबसाईट ही CTET.nic.in वरती आपण जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला याबद्दल माहिती